हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी करते आहे पनीर मसाला। घरी जर आपलं पनीर असेल आणि काही करावं असं सुचत नाही, त्यावेळी ही रेसिपी तुम्ही करू शकता। अगदी झटपट होते आणि लागण्यासाठी तर अगदी हॉटेलसारखी लागते। तर चला मी डायरेक्ट स्टार्ट करते। इथे कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक, 1.5 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि हे 2 टोमॅटो मोठे कापून घेतलेले आहेत। तर ते आता आपण मिक्सरमधून त्याची ग्रेव्ही पेस्ट करून घ्यायची आहे। आता यामध्ये मी हे टमाटे टाकते। टमाटर असे 2 घेतलेले आहेत आणि ते लाल घेतलेले आहेत, जेणेकरून त्याची प्युरी आहे ती एकदम छान अशी लालसर होईल। आता यामध्ये मी इथे आहेत लसूण घेतलेला आहे, अद्रक आणि मिरची घेतलेली आहे। तर ते यामध्ये आपण वाटून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट सुद्धा करून घेऊ शकता पेस्ट, पण हे झटपट आहे म्हणून मी डायरेक्ट दाखवते। तर इथे मी घेतलेली आहे ही मिरची, ही मी भिजत घातली होती 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये। तर ती सुद्धा कलर येण्यासाठी आपण यामध्ये घालायची। आणि इथे काजू घातलेले आहे, ते आपण नंतर सेपरेट वाटून घेऊया। हे मी वाटून घेते। शक्यतो यात तुम्हाला पाणी हवं असेल तर थोडंसं घालू शकता। प्युरी बघा झालेली आहे मस्त। आता मी काढून घेते भांड्यामध्ये। आता याच भांड्यात मी टाकते आहे काजू, जे भिजवून घेतले होते 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये, आणि यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि याची आपण आता फाईन पेस्ट करून घेऊया। हे बघा काजूची पेस्ट आता मी केलेली आहे। आता आपण पनीरला मॅरिनेट करूया, म्हणजे हळद आणि आपलं लाल तिखट टाकून। आता इथे मी पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, त्यावरती टाकायचं आपण थोडीशी हळद, थोडंसं आपण त्यामध्ये टाकायचं आहे तिखट, आणि थोडंसं आपण तेलावरती आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं हलकंसं। ह्याला आता मी छान असं कोट करते हे सर्व। आता हे पनीरला मी हळद आणि तिखट लावून घेतलेलं आहे। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, यामध्ये आपण आता हे टाकूया। हे छान असं फ्राय होतं। 5 मिनिटं झालेली आहेत बघा, छान असे आपण परतून घेतलेले आहेत। अगदी त्याला करपवलं नाही आहे, फक्त त्याला तिखट आणि जे आपण हळद लावली होती ते छान आता बघा मस्त लागलेलं आहे सर्व बाजूने। आता आपण हे बंद करूया आणि आपलं पुढच्या रेसिपीला स्टार्ट करूया। कढई तापली की त्यामध्ये टाकायचं आहे तेल। आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जिरं, हे तमालपत्र आहे, 1 मसाला वेलची, दालचिनी, 2 छोट्या वेलची आणि 3 लवंगा। आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, आता याला आपण छान असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे कांद्याला। कांदा आता छान भाजला आहे, तर यामध्ये आपण टाकूया टोमॅटो प्युरी, आणि आता हे छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं। आता ही मस्त बघा टोमॅटोची प्युरी अशी छान हे झालेली आहे, भाजून आपण छान मस्त घेतलेली आहे तेलामध्ये। आणि यामध्ये आता आपण टाकूया काजूची पेस्ट, याने ग्रेव्हीला अशी मस्त थिकनेस येतो। तर छान मिक्स करून घेऊया। आता बघा काजूची पेस्ट सुद्धा छान अशी मस्त झालेली आहे। त्यामध्ये टाकूया आपण गरम पाणी, हे मिक्स करूया छान। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही टाकू शकता,
नसेल तरी काही हरकत नाही. आता आपल्याला जसं जी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं त्यामध्ये आपण पाणी घालूया. गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं. आता यामध्ये टाकते पाणी, गरम पाणी आहे. मस्तपैकी असं शिजलेलं आहे सर्व. दाटसर झालेली आहे. त्याला उकळी आणूया आणि त्यामध्ये आपण टाकूया पनीर आपण केलेले. त्याआधी मी टाकते याच्यामध्ये मीठ. आता यामध्ये टाकायची आहे हळद थोडीशी. तर टाकूया थोडंसं लाल तिखट आणि छान मिक्स करून घेऊया पुन्हा. किती सुंदर कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण हे जे पनीरचे तुकडे हे केले होते तेलामध्ये फ्राय, ते आपण यामध्ये टाकूया. आणि आता आपण याला असं हलक्या हाताने मिक्स करायचं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. यावर टाकूया आपण कसुरी मेथी आणि यामध्ये टाकूया थोडासा गरम मसाला. आता यामध्ये टाकते मी कोथिंबीर. किती सुंदर असं मस्तपैकी आपला हॉटेल स्टाईल असा पनीर मसाला झालेला आहे. अशी ग्रेव्ही अशी मस्त थिक झालेली आहे. तर आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे. तर मी गॅस बंद करते. तर हा पनीर मसाला अगदी रेस्टॉरंटसारखा घरी होतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर दिसतो आणि खूप त्याहून छान लागतो. तर तुम्ही या पद्धतीने एकदा झटपट रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.